उत्तर पश्चिम मुंबई शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत या लोकसभेत होणार आहे. ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे, तर शिंदेंकडून अभिनेता गोविंदा याचं नाव चर्चेत आहे. सिनेमात चल इश्क लढाई म्हणणारा गोविंदा आता राजकारणाच्या आखाड्यात लढणार आहे. गोविंदाचं नाव चर्चेत का आलं? आतापर्यंत गोविंदाचा राजकीय प्रवास कसा राहिलाय जाणून घेऊयात. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी अभिनेता गोविंदा आहुजा यांनी भेट घेतली आणि चर्चा सुरू झाल्या लोकसभा निवडणुकीच्या. लवकरच गोविंदा शिवबंधन हाती बांधणार असल्याची माहिती समोर येते. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी तगडे उमेदवार शिवसेनेकडे असले तरी गोविंदा पण कसलेल्या उमेदवारांपैकी एक आहे. 2004 मध्ये गोविंदाने उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भाजपच्या राम नाईकांचा दारुण पराभव केला. मात्र बॉलिवूडच्या कामात रममाण झाल्याने गोविंदाला ठोस अशी कामगिरी मतदारसंघात करता आली नाही. यानंतर गोविंदाने राजकारणातून संन्यास घेतला. मात्र पुन्हा एकदा 2024 मध्ये गोविंदा राजकारणात एंट्री मारतोय. यापूर्वी नाना पाटेकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अक्षय कुमार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. माधुरी दीक्षित यांच्या नावाचे फ्लेक्सही मतदारसंघात लागले होते. मात्र कलाकारांनी या चर्चा फेटाळून लावत निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे सिनेमाच्या तिकीट खिडकीवर हिट ठरलेल्या गोविंदाला राजकीय तिकीट शिवसेनेकडून मिळणार का? तसेच मतदार आता गोविंदाला हिट करणार का पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.